कोरोनाच्या नंतर शाळा सुरू झाल्या खऱ्या, परंतु लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने मजूर वर्गातील पालकांना मुलांच्या शालेय साहित्यासाठी कसरतच करावी लागत आहे। आणि नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके देण्याचा निर्णय घेतला। त्यातच योगायोग म्हणून संस्थेचे सचिव व अहमदपूर चाकोर विधानसभेचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्याचे ठरले। विद्यालयाच्या प्रांगणातच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणिताचे तज्ज्ञ शिक्षक प्रमोद शिरूरकर सर यांनी केले, तर प्राचार्य कळसाईतकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थी मित्रो, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत। सर्व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना वह्याचं वाटप आणि उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप या जागी आपण करणार आहोत। साहेबांनी अनेक क्षेत्रामध्ये कृषी असो, सिंचन असो, शिक्षण असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय भरीव अशी कामगिरी केली। विधानसभा मतदारसंघ आणि या संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी संपूर्ण संस्थेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असं आवाहन केलेलं आहे की माझ्या वाढदिवसाला हार, फुलं, शाली न आणता खेड्यापाड्यामध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, शैक्षणिक साधनांचं वाटप करा। त्यांच्या या आदेशाला या शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मी या ठिकाणी या सर्वांची बैठक घेऊन आम्हा सर्वांच्या संमतीने आम्ही विचार केला की इतक्या मोठ्या व्यक्तीच्या वाढदिवसा दिवशी आपण सर्वांनी मिळून शैक्षणिक साधनं खरेदी करावीत। या किनगाव परिसरामध्ये गोरगरिबा छत्रपती शिक्षण महर्षी ही जी विशेषणं आहेत, ही विशेषणं त्यांना एका दिवशी लागलेली नाहीत आणि प्रत्येक काळामध्ये असे शिक्षण महर्षी होत जातात। आणि आजच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना शिक्षण महर्षी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्यांना ती पदवी दिलेली आहे। आपण या ठिकाणी पदवी प्राप्त जेव्हा होतो, जेव्हा या सर्व परीक्षा उत्तीर्ण होतो आणि त्याच पद्धतीनं या तालुक्याचे आमदार साहेब प्रत्येक क्षेत्रामध्ये आता शिरूरकर सरांनी सांगितलं, कृषी क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, सामाजिक कार्य असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचाही नंबर पहिला येत आहे। तेव्हा त्यांचीच ही शाळा आपण नंबर 1 वर ठेवायची आहे आणि तशी ही शाळा आपण नंबर 1 वर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या परीक्षांमध्ये नंबर 1च मिळवला पाहिजे, यासाठी आम्ही सर्व ही टीम धडपडणार आहोत। यावेळेस जास्त न बोलता आपण सर्वांनी शिस्तीने ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर सांगणार आहेत त्या पद्धतीने आपली नाव नोंदणी करून पुस्तकं घ्यावीत, पुस्तकं सांभाळावीत, पुस्तकं फाटू देऊ नयेत, हरवू नयेत आणि जेव्हा आपल्या दुसऱ्या मित्राला त्या पुस्तकाची गरज पडेल तेव्हा आपलं पुस्तक त्यांना द्यावं, त्यांच्याकडे असलेलं पुस्तक आपण घ्यावं। अशा पद्धतीनं एकमेकांना सहकार्य करावं। या ठिकाणी एवढंच बोलून मी माझी जागा घेतो। धन्यवाद। शालेय साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमाला 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक बदने सर, प्राध्यापक भगत सर, प्राध्यापक सुरवसे सर, प्राध्यापक बोकडे सर
प्राध्यापक सिरसाट सर, प्राध्यापक आलापुरे सर, प्राध्यापक खानापुरे सर, देशमुख सर, भोसले व्यंकट आणि सेवक जहांगीर देशमुख या सर्वांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज महाराष्ट्र टुडे.